ओम शांती. आजची मुरली आहे 13/5/2025. आजच्या मुरलीचे महावाक्य आहे, बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, कोणत्याही देहधारी बरोबर तुमच्या बुद्धीची प्रीत नको. एका विदेही विचित्र बाबांनाच तुम्ही आठवण करा, तरच तुमचे अंग अंग शीतल होत जातील. बाबा विचारतात, मुलांनो, जी दैवी कुळाची आत्मा आहे त्याची निशाणी काय असणार आहे? तर बाबा सांगतात, त्या आत्म्याला खूप लवकर सहज ह्या पुराण्या दुनियापासून वैराग्य येईल. त्यांची बुद्धी विशाल राहील आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी फुल पवित्र बनण्याचा ते पुरुषार्थ करतील. कोणतीही आसुरी चलन त्यांची असणार नाही. म्हणतात, ते स्वतः चार्ट ठेवतील आणि विचारतील की आपल्याकडनं कोणतंही आसुरी कर्म तर झालं नाही. जे झालं ते बाबांना खरं खरं सांगणार. बाबांकडनं कोणत्याही गोष्टी लपवणार नाही. बाबा म्हणतात, तुम्ही गीत म्हणता ना, ना व हमसे जुदा होंगे. तर आपण बाबांपासून कधीही जुदा होऊ शकत नाही. आज बाबा विशेष मुलांना सांगत होते, मुलांनो, कधी कधी मुलं इतके छोटे होतात की लहान बाळांपेक्षाही छोटे होऊन जातात. बेबी बुद्धी. बाबा म्हणतात, आता तुम्ही वानप्रस्थी झालेला आहात, तर अशी बेबी बुद्धी कधीही बनू नका. पुढे बाबा सांगतात, मुलांनो, ही पुराणी दुनिया आहे. ही पुराणी दुनिया आता एक दिवस बिलकुल समाप्त होणार आहे. म्हणून ह्या पुराण्या दुनियाबरोबर तुमचं कोणतंही नातं असलं नाही पाहिजे. देह हा तुमचा नाही आहे, तर देहाची दुनियासुद्धा तुमची नाही आहे, हे बुद्धीत ठेवा. पुढे बाबा सांगतात की बाबा तुम्हाला शिकवण्यासाठी आलेला आहे, तर बाबांना प्रत्यक्ष करा. भारताला स्वर्ग बनवण्याचा धंदा करा. आपल्या स्वतःची उन्नती करा आणि इतरांचीही उन्नती करून घ्या. आपसामध्ये इतके क्षीरखंड, इतके गोड होऊन राहा की असं म्हटले पाहिजे की खरोखर यांना शिकवणारा स्वतः भगवान आहे. पुढे बाबा सांगतात, कोणती पण जर चूक झाली तर बाबांकडनं क्षमा मागा आणि स्वतःला सुधरवा, परिवर्तन करा. असं कधी म्हणू नका की बाबा माझ्यावर आशीर्वाद करा, कृपा करा. बाबा म्हणतात, मी कधीही कुणावरही आशीर्वाद कृपा करत नाही. तुम्हालाच बाबांची आठवण करून तुमचे विकर्म विनाश करायचे आहे. तुम्ही असं कर्मच करू नका की तिथे बाबांची निंदा होईल, विटंबना होईल किंवा बाबांचं नाव खराब होईल. बाबा बऱ्याच वेळा सांगतात, मुलांनो, माझ्या दाढीची तर लाज ठेवा, कारण तुम्ही ब्राह्मण कुळाचे आहात. तर ब्राह्मण अर्थात पवित्र, श्रेष्ठ. बाबा म्हणतात, नॉलेजफुल ही तुमची विशेषता आहे. नॉलेजच्या आधारे तुम्ही तुमच्या स्वभाव संस्कारांचा जो टक्कर होत आहे त्याच्यापासून वाचणारे, कमलफूल समान पवित्र बनणारे, न्यारे आणि प्यारे साक्षी आहात. पुढे बाबा सांगतात की संस्कार तर विभिन्न असतात. कुणाचे दासीचे तर कुणाचे राजाचे. संस्कार कुणाचे बदलेल याची वाट बघू नका. परंतु बाबा सांगतात की त्याचा आपल्यावरती कोणताही प्रभाव नको. आपल्या दैवी संस्काराचा समोरच्यावर प्रभाव पडायला पाहिजे. माया कोणतंही रूप घेऊन येऊ शकते, म्हणून कोणत्याही गोष्टीचा पटकन फैसला करू नका. जसं सीतेने मर्यादाची रेषा ओलांडली तर ती रावणाची झाली, तसं बाबा सांगतात, तुम्ही सुद्धा मर्यादाच्या आतमध्ये राहा. मर्यादाचं उल्लंघन करू नका. वेगवेगळ्या संस्काराचे लोक भेटतील, तुम्ही टक्कर घेऊ नका. साक्षी होऊन बघा, न्यारे आणि प्यारे होऊन राहा. आता जिद्द, हट्ट आणि मेहनत करण्यापेक्षा बाबा सांगतात, रमता बनून पुरुषार्थ करा.
रमत गमत पुरुषार्थ करा, त्याच्यातून मेहनत समाप्त होईल आणि हट्ट आणि जिद्द करण्याची वेळ येणार नाही. जिद्दीने कोणतीही गोष्ट सिद्ध करू शकत नाही. पुढे बाबा सांगतात, पवित्रता ही सुख शांतीची जननी आहे. जिथे पवित्रता आहे तिथे दुःख आणि अशांती असू शकत नाही. तर चेक करा. सदा बाबा सांगतात, सुख की शय्या पर आराम से सो जाओ, म्हणजे शांत स्वरूप मध्ये राहा. आतमध्ये कोणतेही कावळे कोकता कामा नाही. कावळे म्हणजे का, कसं, केव्हा, कुठे, कधी ह्या कोणत्याही प्रश्नावलीमध्ये न उलझता तुम्ही सुख स्वरूप स्थितीमध्ये स्थित राहा.